माननीय महापौर, मला पहिला असा एक प्रश्न विचारायचा आहे की आम्ही जे माननीय आज या ठिकाणी डीपी रस्त्यांबाबत बोलतोय तर याच्या संदर्भात काय आपल्याकडनं नोटिंग होतंय का अधिकारी वर्गाकडनं? खरं तर आज सगळ्या सभासदांनी डीपी रस्त्यांचे विषय सभागृहात मांडत असताना खरं तर हे 4 वर्ष निवडणुका नव्हत्या, तर हे तर खरं तर प्रशासनाचं अपयश आहे की 4 वर्ष आज शहराची परिस्थिती काय आहे. आज शहरामध्ये कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही जावा, वाहतूक कोंडी हा इतका अवघड विषय होऊन बसला आहे की लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही नागरिकांसमोर जातो, पहिला प्रश्न आम्हाला विचारला जातो डीपी रस्ते, वाहतूक कोंडी. म्हणजे कधी कधी असं वाटतं की नागरिकांना असं वाटतं की आम्ही निवडून आलो की आम्ही सांगितलं की लगेच रस्ते झाले पाहिजेत. पण ही जी प्रक्रिया आहे संपूर्ण की बजेट, तरतूद, टेंडर, लँड ॲक्विजिशन, ही सगळी प्रक्रिया प्रशासनाकडनं इतकी किचकट करून ठेवली गेली आहे की ही रस्त्यांची कामं करायला पार जानेवारी उजडतं. मग मला एक सांगितलं पाहिजे आपण की प्रशासनाकडनं हे डीपी रस्ते जर एवढी लेंथी प्रक्रिया असेल तर डेव्हलप होणार कसे? आज जसं राजा भाऊंनी सांगितलं की माझ्या वॉर्डातला एक शिवणे ते खराडी विषय, खरं तर हा सगळ्या माननीयांना माहिती असेल. शिवणे ते खराडी हा रस्ता एक चेष्टेचा विषय झाला आहे शहराकरता की 1987 साली विकास आराखड्यामध्ये हा रस्ता प्रस्तावित केला गेला, मंजूर केला गेला. पण आज 2026 आहे, पण हा रस्ता आज किती टक्के झाला जर माहिती घेतली तर कुठेही हा रस्ता 2 ते 2.5 किलोमीटरपेक्षा सलग पूर्ण झालेला दिसत नाही. आज माझ्या प्रभागामध्ये अशी परिस्थिती आहे की राजाराम पूल ते वारजे हायवे या जवळपास 2.5 किलोमीटर रस्त्यामधला आम्ही सभासद असताना 10 वर्षात 1.8 किलोमीटर केला. आणि हा करत असताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केला, त्यांना मोबदला देण्याकरिता टेबल टू टेबल, मला सांगायला काही हे वाटत नाही पण टेबल टू टेबल आम्ही सभासद म्हणून शिपायागत फिरलो जागा मालकांकरता की आपण सह्या करा, TDRची प्रक्रियेला पटापटा सह्या करून पुढे फाईल जाऊ द्या. आणि तेव्हा पुढे 1.5-2 वर्षांनी त्यांना TDR मिळाला आणि आज 1.8 किलोमीटरचा रस्ता झाला. मला हे सांगायचं का वाटतं की मी परवा पेपरला एक बातमी वाचली की TDRची प्रक्रिया सुलभ केली. सुलभ काय केली? फक्त एक DRCची सही फक्त तुम्ही कमी केली आहे. म्हणजे एका सहीला 7 ते 10 दिवस लागतात. मला एक सांगा, माझी माननीय आयुक्तांना असेल की आज सर्वसामान्य माणूस डीपी रस्ता ताब्यात देण्याकरता महापालिकेकडे येत असेल आणि त्याच्या एका TDRच्या फाईलला 2 ते 2.5 वर्ष लागत असतील तर कुठला सर्वसामान्य शेतकरी रस्ते द्यायला तुमच्याकडे येईल? मला हे मूळ मुद्द्याकडे तुम्हाला विषय न्यायचा आहे की हा विषय का तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की आज शहराची लोकसंख्या बघा. अहो, खाजगी डेव्हलपमेंटचा जर स्पीड पाहिला ना आपण, तर दिवसेंदिवस इतक्या बांधकामांना आपण परवानगी देतोय. त्यात आता UDCPR नुसार 20 गुंठ्यामध्ये 100 फ्लॅट व्हायला लागले. तर त्या लोकांना रस्ते हे कुठून तुम्ही देणार आहात? माझी तर या सभागृहामध्ये सगळ्या माननीयांना विनंती राहील की जर हे डीपी रस्ते विकसित होणार नसतील तर तुम्ही ह्या नवीन बांधकाम परवानगी देणं बंद करा. नाहीतर शहराचा आधीच इतका भस्मासूर झाला आहे की ही परिस्थिती फार अवघड होत चालली आहे. माझी विनंती राहील प्रशासनाला, येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार. येणाऱ्या पिढ्या आज प्रदूषणामध्ये आहेत ह्या डीपी रस्ते अर्धवट राहिल्यामुळं. ह्या डीपी रस्त्यांच्या अर्धवटमुळे, वाहतूक कोंडीमुळे किती प्रदूषण होतंय, किती अडचणी निर्माण होतात, ह्याचा आपण खरा अभ्यास केला पाहिजे. मी वैयक्तिक प्रभागापुरतं न बोलता मी एवढंच आवर्जून सांगेन की प्रशासनाने रस्ते ताब्यात घेण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या खरं इतक्या सुलभ केल्या पाहिजेत ना की लवकरात लवकर लँड ॲक्विजिशन होऊन रस्ते झाले पाहिजेत. त्यामुळे माझी आज या सभागृहामध्ये एक विनंती आहे की लँड ॲक्विजिशन असेल,
तडजोडीने ताबा असेल, TDRची प्रक्रिया असेल, ही जास्तीत जास्त 6 महिन्यावर कशी आणता येईल, वर्षभरावर कशी आणता येईल यावर विचार करावा, एवढीच मी प्रशासनाला आणि माननीय महापौर आपणास विनंती करतो. माननीय निलेश निकम.